रंगतदार बनत चाललेली निवडणुकांची जुगलबंदी आता कोणाला विजय ठरवेल हे येणाऱ्या 29 तारखेला समजेल। चला तर पाहूयात आमच्या प्रतिनिधींनी या मतदारसंघातील घेतलेला हा एक आढावा। शिरूर मतदारसंघात आढळराव पाटील की अमोल कोल्हे याबद्दलचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाच। चला तर आता जाणून घेऊया त्याबद्दलच्या लोकांच्या काही प्रतिक्रिया। आढळराव पाटील हा माहितीये का की तो आहे ना, आमच्या गावात त्यांनी प्रगती केली, रस्ते केल्यात, निधी दिलाय आणि चांगलं कार्य करणार आहे। आपल्याला कार्य करणाऱ्याची गरज आहे, नुसतं मोठ्यापणात टेंबा मिरून त्याच्या मागे जाण्यापेक्षा जो कार्य करतो ना त्याच्या नादी लागलेलं बरं। तिसरी वेळे चौथ्या वेळेला हॅट्रिक झाली की त्याला मंत्रिपद मिळेल, मंत्रिपद मिळल्याच्या नंतर तो कार्य करेन चांगल्या प्रतीचं। विचारायचं काय बरं, आता नवीन आलाय, तो काय पहिला शिवसेनेत होता, त्याला काय झालं पहिलं शिवसेनेत, मग त्यांनी सोडायचेच नाही, करायचे ना उमेदवारी जाहीर, मग सोडायचे परत विरोधक व्हायचं आणि त्याच्याच गारा निघायचं। अहो तुम्ही एक जागी राहा, चांगलं करा ना कार्य। तुम्हाला कोण आवडतं? अमोल ढोरे आवडतो, कोल्हे आहे सध्या नवीन उमेदवार। आढळराव 15 वर्ष राहिलाय, 15 वर्ष काय केलं या भागात? काहीच नाही, नुसता येतो गाडा मोकळतो तिकडेच जातो। आतापर्यंत अमोल मग 2-4 वेळा येऊन गेला, नवीन याला संधी। आता तरी बदल हवा, पण अमोल कोल्हे यायला पाहिजे। भविष्यात काही आढळरावांनी कामं केलेत, काही हरसचा विकास कमी आहे ना। विकास आता हरसची बरीचशी कामं आहेत, ब्रिज आहेत, मांदेचे ब्रिज आहे, सैदनगरचे ब्रिज आहे। आत्तापर्यंत 15 वर्ष कार्यकर्ते त्यांचे ब्रिज व्हायला पाहिजे, आत्तापर्यंत सोडवायला पाहिजे होते। आता 15 वर्ष आले ना, कंटिन्यू 3 टर्म त्यांनी घेतलेत ना, 3 टर्ममध्ये व्हायला पाहिजे होते। आत्तापर्यंत झालं नाही तर मग याच्यापर्यंत का त्यांना द्यायचं ना? कोणते नवीन चेहरा आल्यानंतर फेरबदल व्हायला पाहिजे। राजकारणात नवीन चेहरा आहे, नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे। समस्या बघा, आत्तापर्यंत 15 वर्षात त्यांनी नाही केलं, आता आम्ही दुसऱ्याला चान्स देऊन जर झाले तर ठीकच आहे ना। सगळे राजकीय पक्ष असेच म्हणतात। तरुण होतकरू आहे, अभ्यास माणूस आहे आणि नवीन चेहरा संधी मिळली पाहिजे। शिवाजीराव आढळराव पाटील जुने आहेत, त्यांना सगळी माहिती कामाची, तसं जुना कार्यकर्ता आहे तो, 3 टर्म निवडून आलेला आहे आणि त्याला सगळी माहिती आहे। आता ह्यावेळेस त्याला मग पोचलं असेल एवढं हे राहिलं, इकडचं तिकडचं राहिलं, पण आढळरावचे